IVFची गरज ही नेमकी कोणाला आहे? जसं तुम्ही सांगितलं, की हं, स्पर्म काउंट कमी असेल, तर हं. त्या पेशंटला पण IVF. तर नेमकं IVF कोणी करायला पाहिजे? सो द फर्स्ट कन्सल्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित हिस्ट्री घेतात, की पेशंटला पिरियड येते की नाही, पेनफुल पिरियड आहे की नाही, पिरियड रेग्युलर आहे की नाही. मोस्ट इम्पॉर्टंटली त्यांचे सेक्शुअल हिस्ट्री व्यवस्थित आहे की नाही, सेक्शुअलमध्ये त्यांचे संबंध व्यवस्थित होते की नाही. आता आपण बघितलं आहे की एवढं बिझी शेड्यूलमध्ये प्रॉपरली हजबंड वाईफचं रिलेशनच होत नाही. असे पण पेशंट माझ्याकडे येतात, जे म्हणतात मॅडम आता 2 महिन्यात आपण रिलेशन ठेवलंच नाही. आता 2 महिने आमचं खूप बिझी होतं, आता रिलेशन नाही ठेवलं. तुम्ही मला सांगा, की आता नॉर्मली एक दर महिन्यात ओव्ह्युलेशनचा जे टाईम असतो, इट इज ओन्ली 24 टू 48 आवर्स आमच्याकडे असतो पिरियड प्रेग्नन्सीसाठी. आणि त्याच सिच्युएशनमध्ये फक्त महिन्यात एकदा किंवा दोनदा रिलेशन ठेवलं तर कसं प्रेग्नन्सी राहणार. आय व्ही एफ नॉर्मली ते पेशंट्सला लागतं ज्यांना, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, ज्यांना एकदम सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस आहे, आतमध्ये सगळी गोष्टी चिटकलेली आहे, किंवा फेलोपियन ट्यूब एकदमच खराब झालेली आहे, लॅप्रोस्कोपी करून पण बघितलं, ट्यूब ओपन होत नाही. किंवा इंडियामध्ये ट्युबरक्युलोसिस नावाची गोष्टी पण कॉमन आहे, TB म्हणतात. त्याच्यामध्ये पण ट्युबरक्युलोसिसमुळे कधी-कधी युटरसची लायनिंग थोडीशी कमी होऊन जाते, किंवा फेलोपियन ट्यूब डॅमेज होऊन जाते. त्याच्यामध्ये हायड्रोसॅल्पिंग नावाची गोष्टी होऊन जाते. दॅट इज जे फेलोपियन ट्यूब आहे त्याच्यामध्ये पाणी तयार होते आणि ते ट्यूबची क्वालिटी जी आहे ते खराब होऊन जाते. तशी सिच्युएशनमध्ये पण IVFची गरज पडू शकते.